तर पवार कुटुंबाची बारामतीत 2.5 तास एकत्रित बैठक झाली। शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। अजित पवारांच्या स्मारकासाठी 7 फेब्रुवारीला बारामतीत बैठक होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। 7 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत या स्मारकाच्या आराखड्यावर चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार यांच्यासह सर्व प्रमुख सदस्यांची यावेळी उपस्थिती होती। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरे यांनी थेट सवाल केला। कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होतं हे सांगा अशी गुगलीच तटकरेंनी टाकली आहे। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केलाय। कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होतं ते सांगा अशी गुगली तटकरेंनी टाकली आहे। मुख्य मुद्दा असा आहे की विलीनीकरणाचा। आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात। हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही। दादांची राष्ट्रवादी महायुती सरकारमध्ये सहभागी आहे, त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार होती का, आणि असं जर असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत येणार होती का असाही प्रश्न तटकरेंनी केलाय। यापुढे सुद्धा भाजपसोबत यायचं असेल तरच विलीनीकरणाची चर्चा होईल, नाहीतर चर्चेचं कारणच नाही, हेही तटकरेंनी स्पष्ट केलंय। ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे। मी जे वारंवार म्हणत आलो, गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या, त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही, चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही। मग ते मान्य असेल तर त्याच्यातला चर्चा कधी केव्हा कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार। आज की 2023 साली हे बघा, अनेक जण सारखं म्हणतात दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा, भावनात्मक दृष्ट्या दादांची अंतिम इच्छा, काय दादा म्हणाले असतील तो भाग आलाच किंवा काय चर्चा झाली असेल तर। पण दादांची ही इच्छा होती 19 मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार बनावं। दादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला होता। 22 मध्ये सुद्धा दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षावर सरकार बनलं पाहिजे। 23 मध्ये सुद्धा इच्छा होती। त्यावेळेला त्यांची इच्छा पक्षामध्ये स्वीकारली गेली नाही, म्हणूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे त्यावेळेला पक्षामध्ये जे काही 2 भाग झाले ते त्या दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका होती।